हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? तर मी सुप्रिया, तुमचं माझ्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आहे मंगळवार बघा, आणि मी आत्ता चालले ग्रोसरी स्टोअरमध्ये. तर काल इथे सुट्टी होती सोमवारी, आणि संडेला तर ग्रोसरी स्टोअर बंद असतात. आणि सॅटर्डेला ॲक्च्युअलमध्ये मी ग्रोसरी भरले होते, पण काही गोष्टी माझ्या विसरल्या, मग मी आज घ्यायला चालली आहे. तर मला आज काही एग्स घ्यायचे होते, आईस्क्रीम घ्यायचं होतं. आता उन्हाळा तर खूप कडक चालू आहे इथे, त्यामुळे आईस्क्रीम घ्यायचं होतं, साखर आणि अजून एक दोन गोष्टी घ्यायच्या होत्या. तर मी आत्ता जाणार आहे ग्रोसरी स्टोअरमध्ये. तर मी तुम्हाला आता दाखवते की ते अंडी कशी मिळतात. आपल्याकडे जशी सुट्टी अंडी मिळतात वगैरे, तसं इथे कशी अंडी मिळतात आजच्या मी ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे अंड्यांवरती ना बरेच इन्फॉर्मेशन असते, म्हणजे एक्सपायरी डेटपासून ते कुठून आलेत वगैरे असे नंबर असतात. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे. त्याचबरोबर आज इतकं ऊन आहे ना, आत्ता सध्या ना बघा 1:30 वाजलेले आहेत. तर टेम्परेचर पण 30 डिग्री झालेलं आहे. आणि आता दिवस पण मोठा असतो, 9पर्यंत ऊन असतं, त्यामुळे संध्याकाळी पण टेम्परेचर 30 डिग्रीपर्यंत असतं. इंडियासारखा इथंसुद्धा आता उन्हाळा जाणवायला सुरुवात झालेली आहे. आणि ह्या अशा उन्हामध्ये जास्त लोक बाहेर पडत नाहीत. ज्यांच्याकडे कार आहे त्यांचं चांगलं आहे, घरापासून ते जिथे जाईल तिथपर्यंत ते कार ड्राईव्ह करू शकतात. पण आपल्यासारख्या लोकांचं जरा, म्हणजे ज्यांच्याकडे कार नाही आहे त्यांना जरा प्रॉब्लेम असतो, कारण अशा उन्हामध्ये बाहेर पडल्याशिवाय काही गोष्टी होतच नाहीत. तर माझंही तसंच आहे, आमच्याकडे कार नसल्यामुळे मला आता चालत जावं लागत आहे. तर आपण जाऊया आता ग्रोसरी स्टोअरमध्ये. तर हे बघा, आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा कोणी नाही अजून, सगळे असे लोक बाहेर गॅलरीमध्ये बसतात उन्हाला. पण आत्ता ह्या 2-4 दिवसामध्ये इतकं ऊन झालेलं आहे ना, म्हणजे 30 डिग्री 31 डिग्री असं टेम्परेचर आहे ना, त्यामुळे लोक बाहेर बसत नाहीत अजिबात. विंडोसुद्धा पूर्ण कवर करून घेतात, कारण काचातून खूप आज जास्त ऊन येतं. आमची विंडो कशी ही बघा गॅलरी सावलीमध्ये असल्यामुळे आमची कंटिन्यू ओपन असते. सकाळी पण कवळं ऊन येतं आणि संध्याकाळी पण दिवसभर अशी विंडो ओपन ठेवल्यामुळे छान असं वारं येतं, त्यामुळे आमचं भारी आहे. तर हे बघा, आमची पूर्ण सोसायटी आता रिकामीच दिसते. तर चला आपण आता जाऊया ग्रोसरी स्टोअरमध्ये. मला आता ह्या रोडने जायचं होतं, पण इथे काम चालू आहे त्यामुळे पूर्ण ब्लॉक केलेला आहे. आपल्याला दुसऱ्या रूटने जावं लागेल, म्हणजे जिथे बस स्टॉप आहे ना तिथून क्रॉस करून पलीकडच्या साईडने जावं लागेल. अशी सावलीत असलं ना की भारी वाटतंय, पण ऊन एवढं जास्त लागतंय ना की बास, उन्हात पण थांबू वाटत नाही आहे, इतकं जास्त गरम होतं आहे. तुम्हाला बाहेर पण बघा कोणच दिसत नसेल, जे ते आहे ते कारमधूनच येऊन जाऊन करतात आहे. जास्त बस स्टॉपला पण कोण नाही आहे, नाहीतर बस स्टॉपला सुद्धा असे 1-2 लोक उभे असलेले दिसतात. तर आपण इथून आता रोड क्रॉस करूया. रोड क्रॉस करण्यासाठी तर तुम्हाला माहीतच आहे की ग्रीन सिग्नल ऑन झाल्याशिवाय चालू शकत नाही. मी आता बटन प्रेस केलेलं आहे. पुढे ग्रीन सिग्नल ऑन झालं की आपण रोड क्रॉस करूया. गाड्या थांबतात बघा अशा, कारण ग्रीन सिग्नल आपल्यासाठी ऑन झालं की गाड्या थांबतात. आता आपण इथून चालूया. ह्या बघा गाड्या थांबलेल्या आहेत. हे खरं बरं आहे, कारण आपण इझिली रोड क्रॉस करू शकतो. असं हात वगैरे करून रोड क्रॉस करायला जरा प्रॉब्लेम येतो, ॲक्सिडेंट होण्याचे पण चान्सेस असतात, त्यामुळे हे ओके आहे. इथे रोडवर चालणाऱ्यांना पहिल्यांदा प्रेफरन्स दिला जातो. तर हे जे रोडचं काम चालू आहे ना, तुम्हाला दिसत असेल, तर त्यांनी पूर्ण एक साईड अशी ब्लॉक केलेली आहे. तर इथे ना असं रोडची कामं करताना जे स्नोचे 5-6 महिने असतात ना, ते सोडून बाकीच्या पूर्ण महिन्यामध्ये ना सतत रोडची कामं चालू असतात. जराही रोडला काही झालं की लगेच रोडची रिपेअरिंग चालूच होते, कारण थोडेसे जरी रस्त्यावर खड्डे पडले की रोड पूर्ण खराब होत जातो. त्यामुळे छोटे छोटे असे रिपेअर वगैरे करत असतात. मग हे रोडच नाही तर रेल्वे वगैरे असतात, ते सगळं काही ते वेळेच्यावर रिपेअर करत असतात. तर हे तुम्हाला सुचेल समोरपर्यंत ब्लॉकेजेस आहे आणि हे लोकांचं काम चालू आहे. तर इथे सॅटर्डे संडेसुद्धा ह्या लोकांना सुट्टी असते. इथे सॅटर्डे संडे सगळ्यांना सुट्टी असते. मग ते कोणतेही वर्कर असू देत, एम्प्लॉई असू दे, सगळ्यांना सुट्टी असते. तुम्हाला वाटत असेल की ही सतत ग्रोसरी स्टोअरमध्येच का जाते, म्हणजे सतत बघाल तेव्हा एक ग्रोसरी स्टोअरमध्येच गेलेली असते. तरी ते कसं होतं, मी जास्त करून कधी असे घरामध्ये सामान स्टोअर करत नाही.
जसं लागेल तसं मी 2-3 दिवसाचं घेऊन येते सामान, कारण आमच्या रूमपासून खूप जवळ आहे ग्रोसरी स्टोअर. एक 4-5 मिनटं फक्त लागतात चालायला, किंवा 10 मिनटं म्हणा. त्यामुळे मी कधी स्टोअर करून ठेवत नाही. आणि ज्यांच्याकडे कार असतात ना, ते कसे एकदम 15-15 दिवसाचं महिन्याचं ग्रोसरी घेऊन जातात. त्यामुळे कसं आपल्याकडे कार नाही आहे, त्यामुळे मी जसं लागेल तसं भाजी म्हणा किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील ना ते घेऊन येते. तर आपण आता आतमध्ये जाऊया. मी आता ते आत चालली आहे. तर हे बघा, हे आहे पूर्ण अंड्यांचं सेक्शन. इथे खूप वेगवेगळे अंडे मिळतात. तर मी तुम्हाला दाखवते बघा. तर हे जे आहे ना, हा 12 अंड्यांचा सेट आहे. याच्यावरती लिहिलेलं आहे 12 अंडे आहेत म्हणून. आणि याच्यावरती भरपूर काही इन्फॉर्मेशन दिलेली असते. 8 अंड्यांवरती पण दिलेली असते. तर हे बघा, हे जे आहे हे 8 अंड्यांचं सेट आहे. आणि ही अंडी आहेत 2.59ला. 8 पीस आहेत आतमध्ये. आणि एका अंड्याची प्राईस आहे 32 सेंट, म्हणजे आपल्या इंडियन प्राईजनुसार 32 रुपयेला एक अंडं पडतं. असे वेगवेगळ्या कलरचे बॉक्स आहेत. आणि वेगवेगळ्या म्हणजे जसे कोंबड्या पाळलेल्या असतात ना, तसं त्याच्यावरती मेन्शनही केलेलं असतं. तर हे बघा, हे आहे 15 अंड्यांचा सेट. तर तुम्हाला मी दाखवते. तर हे बघा, असे अंडे असतात. हे ब्राऊन कलरचे आहेत. मी नॉर्मली व्हाईट कलरचे घेते. तर ह्याची प्राईस बघा 4.49ला आहे. 15 पीस आहेत आणि 30 रुपयाला एक अंडं पडतं. तर असे भरपूर वेगवेगळ्या कलरचे अंडे आहेत बघा. हे व्हाईट कलरचे आहेत बघा. तर याची प्राईस ना, हे 10 पीसचा सेट आहे. 38 रुपयाला एक अंडा पडतं. 3.79 युरोला एक आहे पूर्ण. आणि ही कलरमध्ये आहेत. मला बहुतेक बाहेरूनच कलर दिलेला असतो असं मला तर वाटते. मला अजूनही अंड्यांचं काही माहीत नाही आहे. तर ही 15 युरोला 6 अंडी आहेत, म्हणजे 1500ला 6 अंडी. तर हे बघा, हे बायोचे आहेत. जे स्काय ब्लू कलरचे दिसतात ना, हा 15 अंड्यांचा सेट आहे. हे बायोचे आहे. त्याची प्राईस आहे 6.77 युरोला, म्हणजे 15 अंडी 700 रुपयाला 15 अंडी मिळतात. तर अशी वेगवेगळी आहेत अंडी. तुम्हाला दाखवते आतमध्ये बघा. तर हे अंडा आहे ना, याच्यावरती नंबर पण असतो. तर हे तुम्हाला दिसत असेल बघा, हे 0FR. 0 म्हणजे सगळ्यात चांगल्या कोंबड्या पाळलेल्या असतात ना, ज्या मोकळ्या सोडलेल्या असतात त्यांची अंडी असतात. FR म्हणजे फ्रान्सवरून आलेले आहेत अंडी. आणि हा जो पुढचा नंबर असतो हा त्यांचा पोल्ट्रीचा नंबर असतो. तर याची बरीच माहिती दिलेली असते. आणि याच्यावरती पण बघा, हे अंडी 13/5ला म्हणजे 13 मेला पॅक झालेले आहेत. आणि 10 जूनपर्यंत एक्सपायर डेट दिलेली आहे. तर हे अशी भरपूर अंडी मिळतात. तर याच्यावरती ना, अंड्यांवरती 0 to 3 असे नंबर असतात. 0 ही सगळ्यात चांगलं म्हणजे पाळलेल्या कोंबड्यांच्या अंडी असतात, ज्या मोकळ्या सोडलेल्या असतात त्यांची. आणि 1 नंबर म्हणजे थोडंसं असं मोकळं सोडून परत आत वगैरे असतात ते. आणि 3 नंबरच्या अंडी तर पूर्ण बंदिस्त असलेल्या कोंबड्यांच्या असतात. तर हा पण दाखवते तुम्हाला. तर हा बघा 20 अंड्यांचा सेट आहे. हा आहे 20 अंड्यांचा सेट. हा 13 तारखेपर्यंत आहे. 13 जूनपर्यंत एक्सपायर होणार आहे. तर याच्यावरती बरंच काय काय दिलेलं आहे. त्यात न्यूट्रिस्कोर इथे बघा दिलेलं आहे 0 to 3पर्यंत, म्हणजे कशा प्रकारे कोंबड्या पाळलेल्या आहेत ते दिलेलं असतं. तर मला ॲक्च्युली व्हाईट कलरची अंडी पाहिजे होती, जे आपल्याकडे इंडियामध्ये खातात तशी, पण इथे नाही आहेत तशी. म्हणजे पूर्ण मला 30 अंड्यांचा सेट पाहिजे होता, पण नाही आहे. त्यामुळे मी आता काय घेत नाही आहे. नेक्स्ट टाईम 1-2 दिवसांनी जेव्हा तो लॉट येईल तेव्हा भेटतील बहुतेक. तर मी आता दूध तर घेतलेलं आहे. आता आईस्क्रीम बघूया. अंडी तर काय नाहीत घ्यायची झाली, कारण जे पाहिजे होते ते मिळाली नाहीत. आता आईस्क्रीम बघूया, कारण उन्हाळा तर इकडे पण भरपूर आहे. उन्हाळ्यात या गोष्टी चालून जातात. स्नोच्या वेळेला आईस्क्रीम वगैरे काही खायला मिळत नाही. तर हे बघा, एवढी आईस्क्रीम आहेत. तर कोणतं घ्यायचं? हे बहुतेक हे कॉर्नेटोसारखं आहे, म्हणजे पूर्ण कोनमधला आहे. जे की ह्याच्यामध्ये किती पीस आहेत? 6 आहेत बघा. आणि याची प्राईस आहे 9 युरो, म्हणजे 900ला पडतं हे. तर मला ॲक्च्युली हे नको आहे, मला डब्यातलं पाहिजे जे मोकळं असतं आईस्क्रीम ते. आणि असे छोटे छोटे पण आहेत बघा. तर
तर हे बघा, हे 2.85 म्हणजे 285ला एवढं मिळतं. आपण दुसरं बघूयात. तर पाठीमागच्या वेळेला ना मी यातलंच नेलं होतं आईस्क्रीम, खूप छान लागलं, एकदम टेस्टी. तर मला हेच पाहिजे होतं. तर मला मँगो फ्लेवरचं एक पाहिजे आणि एक पिस्ता फ्लेवरचं. तर मँगो हां, इकडे आहे बघा मँगो. तर हे बघा, तर हे सुद्धा ना 6 युरोला आहे. तर घेऊया आपण हे एक. आणि अजून एक व्हॅनिला किंवा पिस्ताचं घेऊया. व्हॅनिला मला आवडतं, व्हॅनिलाच घेऊया. तर हे व्हॅनिलाचं, ह्याची प्राईस आहे 3 युरो. इथे पुढे प्राईस दिलेलं असतात. अजून बरेच आहेत बघा. कॅरामलचे पण आहेत, पुदिन्याचे पण आहेत, अजून बरेच कोणते आहेत. सिट्रॉनचं पण आहे, म्हणजे ह्याचं जे आपले लिंबू असतात ना त्याचं. आणि हे नारळाचं पण आहे, कोकोचं. तर सगळ्यात जे आहे ते ह्याच्यापैकी ना मँगो फ्लेवरचं जरा कॉस्टली आहे. झाला आईस्क्रीम घेऊन, आता दुसऱ्या वस्तू बघूयात. तर मी ही एक घेतलेलं आहे, जे चक्री फूल असतं ना आपलं खडे मसाल्यामधलं. तर हे एक घेतलेलं आहे. हे साधारणपणे 40 ग्रॅम आहे, जे 1.73 रुपये 1.73 युरोला आहे. 173 रुपयाला 40 ग्रॅम. मी इथून फर्स्ट टाईम घेते ना, तर मी इंडियन स्टोअरमधूनच घेते. तर हे पण झालेलं आहे. आता भाज्या तर बघायला आले, पण मला फ्लावर घ्यायचा होता. तर फ्लावर का एवढा खास दिसत नाही आहे, 2च शिल्लक आहेत आणि प्राईस पण जास्त आहे. आणि 5 युरोला एक, म्हणजे 4.90ला. आणि असा काळा पडलेला आहे, त्यामुळे नाही घ्यायचं. मग आता दुसरं भाजीला काय. तर यांनी बघा, आता उन्हाळ्यामध्ये भाज्या जरा सुकतात, मी मध्ये असं पाण्याचं केलेलं आहे. पाईपातून पाणी येतं एकदम स्प्रे टाईप, जेणेकरून भाज्या फ्रेश राहतील. दिसत असेल तुम्हाला. तर हे बघा, ही सगळी साखर आहे खाली ठेवलेली. तर इथे जास्त करून क्यूब्स मिळतात, नाहीतर मग सुट्टी साखर. तर इथे जास्त करून सुट्टी साखर असताना जास्त गोड नसते. हे बघा सुट्टी साखर आहे, जी की काहीतरी 2.17 युरोला आहे, म्हणजे 217ला 1 kg आहे. आणि याच्यावरती बघा हा कलर कोड दिलेला असतो. हा प्रत्येक प्रोडक्टवरती ते कलर कोड दिलेला असतो, म्हणजे त्याच्यामध्ये किती प्रकारचा न्यूट्रिस्कोर आहे, किती प्रमाणात आहे हे दाखवलेलं असतं. आता त्याच्यामध्ये डी आहे. साखर तर काय आपल्या हेल्थसाठी चांगली नसते, त्यामुळे डी आहे. तर जे फ्रूट्स आपण घेतो त्याच्यावरती ए असतं, ह्याच्यावरती दिलेलं आहे बघा. तर मी आता क्यूब्समध्ये घेते, क्यूब्स जरा बऱ्या पडतात. तर इथे भरपूर आहेत बघा साखर. हे सुद्धा साखरच आहे बहुतेक. हे जे आपला गुळ असतो ना त्याच्यासारखे आहे. असे भरपूर प्रकारचे साखर आहे ते, आणि वेगवेगळ्या प्राईज आहेत. जर ही जी साखर आहे याची प्राईस बघा दिलेली आहे 3.31 युरो, म्हणजे 331ला 1 kg. तर मी आता हे दुसरं घेणार आहे बघा. हे वाला आपण घेऊया. याची प्राईस 1.21 सेंट, म्हणजे 1.21 युरोला, म्हणजे 121ला 1 kg. तसं भरपूर आहेत साखर तसं बघायला गेलं तर. तर हे बघा गोळ्यासारखे आहेत, गोल जे राऊंड असतात ना तशा प्रकारे आहे. 1.91ला 750 ग्रॅम आहे, म्हणजे 255ला 1 किलो. 2.55 युरोला 1 किलो आहे. असे भरपूर आहे तिथे. तर आता ग्रोसरी पण घेऊन झाली आणि मी आता आले घरी. तर आता बिल्डिंगच्या खाली आहे, म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये आहे. तर मी तुम्हाला आता दाखवलं की त्या अंडी कशी मिळतात. तर बहुतेक आपल्या इकडे अशी अंडी मिळत नाहीत, सुट्टी अंडी मिळतात. आणि ते असे पॅक असतात, त्याच्यावरती एक्सपायरी डेट असते, नंतर पॅकिंग डेट असते, सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. नंतर त्यांचा पोल्ट्री फार्मचा नंबर असतो, आणि थोडक्यात ते अंडी कोणत्या कंट्रीमधून आलेले आहेत ते सुद्धा दिलेलं असतं. आणि त्याच्यावरती कलर कोड असतो, ज्याच्यामध्ये न्यूट्रिस्कोर किती आहे ते दाखवलेलं असतं. तर अशी बरीच माहिती त्याच्यावरती दिलेली असते. आणि बाकीच्याही मी गोष्टी घेतल्या. आणि आता ऊन जास्त आहे, त्यामुळे आता पटकन घरी जाऊया. तर आपला हा शॉर्ट ब्लॉग, म्हणजे छोटासा आपला ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि भेटू लवकरच असाच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.